साहेब, पहिल्यांदा असं होत आहे की मतदार यादीमध्ये 2 स्टार असलेले मतदार याद्या आहेत. तर त्या लोकांना संभ्रम आहे की त्यांनी मतदान करावं की नाही करावं? करावं तर कसं करावं? तर त्याच्यासाठी शासनाच्या काय गाईडलाईन आहेत? या संदर्भात आपण सर्वप्रथम जेव्हा मतदार याद्या पब्लिश केल्या होत्या, त्यामध्ये 2 स्टार असलेले जे मतदार आहेत, ज्यांच्या नावापुढे 2 स्टार असतील, ते संभाव्य दुबार मतदार आहेत. आयोगाच्या अशा सूचना आहेत की ज्या मतदारांच्या पुढे संभाव्य दुबार मतदार म्हणून 2 स्टार असतील, तर त्या मतदारांना सुद्धा मतदान करता येणार आहे. फक्त त्यांनी एकाच ठिकाणी मतदान करायचे. या संदर्भात आम्ही प्रत्यक्ष जेव्हा सर्वेक्षण केलं, त्या ठिकाणी जे मतदार दुबार मतदार आढळून आले, त्या ठिकाणी आम्ही मार्किंग केलेलं आहे. जे 100% मॅच झाले त्यांच्यावरच आम्ही मार्किंग केलेलं आहे. परंतु ते संभाव्य दुबार असल्यामुळे ज्या मतदारांच्या समोर संभाव्य दुबार असे डबल स्टार असतील, त्यांनी आपल्या प्रभागातील आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केंद्राध्यक्षाकडे जाऊन आपली ओळख पटवायची आणि मतदान करायचे. फक्त त्यासोबत आपल्याला आयोगाच्या सूचनेनुसार एक हमीपत्र द्यायचे की मी एकाच ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि याच प्रभागातील जिथं आपण मतदान करणार आहे त्याच ठिकाणी मी फक्त आणि फक्त मतदान केलेलं आहे, असं एक हमीपत्र आपल्याला केंद्राध्यक्षासमोर लिहून द्यायचं आहे. त्यांच्या मतदानासाठी त्यांना आयडी प्रूफ म्हणून काय काय द्यायचं? आयोगाने 14 जुलै 2025च्या शासन परिपत्रकानुसार 12 प्रकारचे पुरावे दिलेले आहेत. ते आपण प्रत्येक केंद्राध्यक्षाकडे दिलेले आहेत आणि त्यानुसारच आपल्याला निवडणूक ओळखपत्र सोडून इतर 12 पुरावे दिलेले आहेत. त्यावर आपण मतदान करू शकता. म्हणजे शासनाचे कोणतेही ओळखपत्र त्या ठिकाणी चालणार आहे, हो, जसं आधार कार्ड वगैरे फोटो आयडी असलेले आणि त्या GR मध्ये नमूद असलेले जे 12 ओळखपत्र आहे निवडणूक आयडी सोडून त्याद्वारे आपण मतदान करू शकतो.